श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीनिमित्त जे पारायण केलं होतं त्याची अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उद्यापनापर्यंत सगळं या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माझा अनुभव सांगणार आहे. दत्त जयंतीच्या वेळेसच पारायण करत असताना मी संकल्प केलेला आहे की मी वर्षभर प्रत्येक महिन्याला एक अशी 12 पारायणं पुढच्या दत्त जयंतीपर्यंत करणार आहे. तर पहिल्या पारायणाच्या वेळेस म्हणजे या पारायणाच्या वेळेस खूप चांगला अनुभव आला मला. खरं तर अगदी सुरुवातीपासूनच शेवटच्या दिवसापर्यंत दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मी उद्यापन केलं. कारण दत्त जयंती दिवशी मी उद्यापन करत नाही. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी दत्तांचा जन्म झाला त्याच दिवशी उद्यापन सांगता करणं मला जास्त योग्य वाटत नाही, म्हणून मी दुसऱ्या दिवशी उद्यापन करते आणि त्यानुसार मी दुसऱ्या दिवशी उद्यापन केलं. तर या पारायण काळामध्ये खूप चांगला अनुभव आलेला आहे मला. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते की अगदी छान म्हणजे खूप छान वाटतं वाचन करत असताना. अगदी रोजचं आपलं आयुष्य जगत असतानासुद्धा पारायण करणारा व्यक्ती हा खूप समाधानी असतो. कधीकधी आपल्याला थोडाफार त्रास होतो, पण तरीसुद्धा आपली सेवा, आपली भक्ती तशीच सुरू ठेवायची. नंतर खूप चांगला फायदा आपल्याला होतो. आणि खरं तर गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद आहे, त्यामुळं त्याचं पारायण नक्कीच प्रत्येकाने एकदा तरी करावं. तर या पारायणामध्ये 7व्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन मी केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी सगळंच थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. तर नवीन असाल तुम्ही कृपया चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पारायण करता का नाही, स्वामींची सेवा करता का नाही, हे कृपया कमेंटमध्ये सांगा. आणि अशीच जर पारायणाविषयी तुम्हाला माहिती माझ्याकडनं जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाना, तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, जिचे रूप केवी सांगो. पारायण काळामध्ये कधीकधी दिव्यामध्ये खूप छान आकृत्या तयार होतात आणि कधीकधी वात अशी पूर्णपणे जळून जाते. खरं तर हा अतिशय शुभ संकेत असतो. वात पूर्णपणे जळून जाणे म्हणजे आपण केलेली सेवा, आपण केलेलं पारायण परमेश्वराच्या चरणी रुजू झाले असा त्याचा अर्थ होतो. मला हा अनुभव अनेक वेळा आलेला आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती दिवशी मी 11 माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा 11 माळी जप केला होता. आणि त्या दिवशी उद्यापन नसल्यामुळं घेवड्याची शेंग वगैरे नैवेद्याला केली होती आणि उद्यापन दुसऱ्या दिवशी केलं. उद्यापना दिवशीही पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला होता आणि खूप छान वाटलं उद्यापना दिवशी. आता वर्षभर पारायण करत असताना खूप छान अनुभव येतात. तर प्रत्येक अनुभव मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पारायण काळामध्ये जास्तीत जास्त शुभ संकेत मिळत असतात. कुठूनही चांगल्या बातम्या कानावर येतात. बघा, तुम्हीही जर पारायण केलं नसेल तर एक पारायण तरी नक्कीच करून बघा, खूप चांगला अनुभव येतो. अजूनही करू शकता तुम्ही पारायण, कोणत्याही वेळी करू शकता. खूप चांगला त्याचा अनुभव येतो. अगदी अनेकांना त्याचा फायदा झाला आहे, तुम्हालाही नक्कीच होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.